आणि आता बातमी आहे पालकमंत्री पदाच्या वादासंदर्भातली। गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये महायुतीत 2 ठिकाणच्या पालकमंत्री पदावर प्रामुख्याने वाद बघायला मिळतो, तो म्हणजे रायगड आणि त्यासोबतच नाशिक। आणि आता 15 ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून पुन्हा एकदा वाद उफाळलेला बघायला मिळतोय, कारण नावं जाहीर झालेली आहेत आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यासाठी रायगडमध्ये प्रामुख्याने उत्सुक असलेले शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांचा पत्ता कट झाला। तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आदिती तटकरे झेंडावंदन करणार आहेत, तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलून गिरीश महाजनांना झेंडावंदनाची संधी मिळाली। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची मात्र घोर निराशा झाली आहे। शिंदेने अनेकदा दिल्लीवारी करून नाशिक रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळत नसल्यानं नाराजी नाट्य उफाळून येण्याची शक्यता आहे। गैरहजेरी नाराजी वगैरे अशी चर्चा आहे। गैरहजेरी बिजेरी तसा काही प्रश्न नाही आहे। एक वेगळ्या कामासाठी तर आम्ही इकडे आलो होतो म्हणून बाकी काही नाही। तसं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे की आज आम्ही येऊ शकत नाही आहे। पण पुढचा तिरंगा फडकवणार तुम्ही रायगडावर? बघूया आपले जे काही नेते मंडळी निर्णय घेतील ते ठरवू आम्ही। पण रायगडची इच्छा काय आहे? रायगडची इच्छा आहे पालकमंत्री भरतशेठ व्हावे, दुसरं काय, पण होईल ते, काळजी नको जायची। दरम्यान या सगळ्यानंतरही आपणच पालकमंत्री होणार हा विश्वास भरत गोगावलेंना वाटतो आणि ज्याला प्रताप सरनाईक यांनी आता दुजोराही दिलाय। पाहूया। गैरहजेरी नाराजी वगैरे अशी चर्चा आहे। गैरहजेरी बिजेरी तसा काही प्रश्न नाही आहे। एक वेगळ्या कामासाठी तर आम्ही इकडे आलो होतो म्हणून बाकी काही नाही। तसं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे की आज आम्ही येऊ शकत नाही आहे। पण पुढचा तिरंगा फडकवणार तुम्ही रायगडावर? बघूया आपले जे काही नेते मंडळी निर्णय घेतील ते ठरवू आम्ही। पण रायगडची इच्छा काय आहे? रायगडची इच्छा आहे पालकमंत्री भरतशेठ व्हावे, दुसरं काय, पण होईल ते, काळजी नको जायची। असं काही कोणाची नाराजी वगैरे असायची काही कारण नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, हे जो 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी झेंडावंदन करावं यासाठी काढलेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री वादाचा आणि याचा काही विषय नाही। आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे। एकीकडे शिवसेनेच्या या प्रतिक्रिया येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाहीये आणि पालकमंत्री पदाचा प्रश्न जो आहे तो आपण एकत्रितपणे बसून सोडवू। बघूया। आज पहिल्यांदा 10:30ला कॅबिनेट घेण्यात आली। काही जणांना दिल्लीमध्ये होते, काही जणांना वेगळे कार्यक्रम होते किंवा काम होतं, तिचं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय। हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं, कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, हा घटनेने, कायद्याने, संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे। दरम्यान पालकमंत्री पदावरून शिंदेच्या नेत्यांना विरोधकांनी आता चांगलंच घेरलंय। बघूया विरोधकांचं काय म्हणणं आहे यावर। काहीतरी जादू, एक आमदार निवडून येऊन सातत्यानं पालकमंत्रीपद मिळवतोय, त्या अर्थी त्यांच्याकडे कुठली तरी मोठी जादू आहे। भरत गोगावल्यांचं ओम फट स्वाहा, ओम फट स्वाहा हे काय, ती काय भगतगिरी का काय ती आहे ना, ती उपयोगी येत नाही असं मला वाटतं। तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही, पण आदिती तटकरेच आता झेंडावंदन करणार आहे अशी माहिती माझ्या माहितीप्रमाणे 2 काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले। ओम फट फट स्वाहा, ओम फट फट स्वाहा। चला, रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं तर नाही, त्याबरोबर ध्वजारोहणाची संधी देखील। मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवला का त्यांनी? मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवला का त्यांनी? रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं तर नाही, त्याबरोबर ध्वजारोहणाची संधी देखील। मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवला का त्यांनी? मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवला का त्यांनी? आणि आता